कढई ठेवली, तूप टाकलं, बेसन टाकलं, भाजून घेतलं, काजू टाकले, बदाम, पिस्ता क्रश करून घेऊ, पिठी साखर टाकली, काजू बदाम पिस्ता टाकला, वेलची जायफळ मिक्स केलं, लाडू वळून घेऊ. स्वामींना बेसनाचे लाडू फार आवडतात, तर उद्या मठात पण जायचं आहे आणि घरच्या देवाला पण नैवेद्यासाठी बेसनाचे लाडूच हवेत, तर म्हणून हे सगळी खटपट चालली आहे.